नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे मित्रांनो. आणि आपल्याला पाहायला मिळतंय की आता मालिनी आई गुरुजींना सांगत असते की सध्या माझ्या मुलांच्या आयुष्यात खूप संकट येत आहेत. तर यावर उपाय म्हणून आता साठी गुरुजी मालिनीला सांगतात की तुला घरात एक महापूजा ठेवावी लागेल. त्यानंतर मुलांवरची सगळी संकट दूर होऊन जातील. तर मित्रांनो, आता मालिनी देशमुखांच्या घरात मोठी पूजा ठेवते आणि त्या पूजेत जोडीने पार्थ, काव्य आणि नंदिनी जीवाला पूजा करण्याची संधी असते. या पूजेत बसताना काव्याचा मंगळसूत्र हे खाली पडतं. त्यावेळेस आता गुरुजी सांगतात की तू साधा मंगळसूत्र घाल. तर पार्थची इच्छा नसताना त्याला काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं लागतं. त्यावेळेस काव्याला खूप आनंद होतो. पार्थ आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालत आहे त्यावेळेस काव्या जीवाबद्दल काहीच विचार करत नसते. तिचं पूर्ण लक्ष फक्त पार्थवर असतं. आणि मित्रांनो, तेच दुसरीकडे जीवा आता सारखी नंदिनीच्या मागे लागलेली असते की तू मला माफ कर, आपल्यात नवरा बायकोचं नातं नसलं तरी आपण मैत्रीचं नातं ठेवू शकतो. कदाचित पुढे जाऊन आपल्याला प्रेम होईल, आपण एकमेकांना समजून घेऊ, आपल्या नात्याला एक वेळ देऊ, एक टाइम देऊ. आता मित्रांनो, आता नंदिनी आता थोडा वेळ हवा आहे मला, असं वगैरे 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 चालू असतं. आता दोन्ही जोडप्यांमध्ये जरा जरा सुधारणा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया आता पुढे काय होतंय. ते जोड्यात कसं एकमेकांवरती लग्नानंतर प्रेम करायला लागतील हे सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.